हॅलो. तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला हजारो वेळा टीव्हीवरती पाहिला असेल. प्रत्येक मुख्यमंत्री इथे राहतो, मोठे मोठे राजकीय निर्णय इथूनच घेतले जातात. आज आपण या बंगल्याचा संपूर्ण इतिहास बघणार आहोत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या बंगल्याबद्दल लोकांना जे माहिती आहे त्यापेक्षा इतिहास खूप वेगळा आहे. सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घेऊया. वर्षा हे या बंगल्याचं मूळ नाव कधीच नव्हतं. या बंगल्याचं मूळ नाव होतं डग बिगन. हा बंगला ब्रिटिशकालीन आहे. त्या काळात मुंबईच्या मालाबार हिल परिसरामध्ये ब्रिटिश सरकारने वरिष्ठ अधिकारी आणि उच्च पदस्थ व्यक्तींसाठी अनेक बंगले उभारले होते. आजचा मालाबार हिल हा भारतातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित भागांपैकी एक आहे. पण ब्रिटिश काळातही या भागाला तितकंच महत्त्व होतं. गव्हर्नरचे निवासस्थान, वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर मोठे व्यक्ती व्यक्ती या परिसरामध्ये राहत होते. डग बिगन हा त्याच परिसरातील एक साधा पण देखना ब्रिटिशकालीन बंगला होता. आता तुम्हाला वाटेल, हा बंगला कोणी बांधला, किती साली बांधला, त्यामध्ये कोणता ब्रिटिश अधिकारी राहत होता? तर मित्रांनो, धक्कादायक गोष्ट म्हणजे याबाबत महाराष्ट्र सरकारचा कोणताही अधिकृत आणि सविस्तर सार्वजनिक दस्तऐवज उपलब्ध नाही. इंटरनेटवर अनेक माहिती मिळाली, परंतु त्यापैकी अधिकृत ऐतिहासिक पुरावे याबाबत कुठेही भेटत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आजही पूर्णपणे सांगता येत नाही. म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या इतिहासातील काही पाने आजही सार्वजनिक नोंदीमध्ये हरवलेली आहेत. सन 1956 मध्ये वसंतराव नाईक राज्याचे कृषी मंत्री होते. त्यावेळेस सरकारने त्यांना हा बंगला राहण्यासाठी दिला. त्यांनी 7 नोव्हेंबर 1956 रोजी या बंगल्यात प्रवेश केलेला होता. वसंतराव नाईक हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर काम करणारे नेते होते. त्यांना निसर्ग, झाडं आणि विशेषतः पावसाबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. त्यांच्यासाठी पाऊस म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता. म्हणूनच त्यांनी डग बिगन या ब्रिटिश नावाला निरोप देत त्यांनी या बंगल्याचं नाव वर्षा असं ठेवलं. फक्त नावच नाही, तर त्यांनी या बंगल्याच्या परिसरात आंबा, लिंबू आणि सुपारीसह अनेक झाडे सुद्धा लावली. त्यानंतर 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हाच हा बंगला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकृत निवासस्थान झाला. विशेषतः म्हणजे ते जवळपास 12 वर्ष मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळामुळे वर्षा हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक मुख्यमंत्री या बंगल्यात राहिले आहेत. सरकार बदलली, पक्ष बदलले, राजकारण बदललं, पण वर्षा हे नाव मात्र बदललं नाही. आणि कदाचित म्हणूनच हा बंगला फक्त मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, तो ब्रिटिश काळापासून आधुनिक महाराष्ट्रापर्यंतच्या राजकीय प्रवासाचा साक्षीदार आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आजही या बंगल्याचा ब्रिटिश काळातील संपूर्ण इतिहास सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. त्यामुळे वर्षा बंगल्याच्या इतिहासात अजूनही काही न उलगडलेली पानं दडलेली आहेत. कदाचित भविष्यात ती समोर येतील, पण आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यानुसार एवढं मात्र नक्की सांगता येतं की वर्षा हे नाव महाराष्ट्राच्या मातीतून, शेतीतून आणि पावसावरील प्रेमातून जन्माला आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.